नमस्कार भक्तांनो, ओम गण गणपते नमः. येत्या 3 जुलैला अत्यंत दुर्मिळ, अद्भुत आणि चमत्कारी अशी संकष्ट चतुर्थी आली आहे. जर तुमच्या आयुष्यात पैशाची प्रचंड चणचण असेल, डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला असेल किंवा तुम्ही अनेक वर्षांपासून गरिबी, अपयश आणि नशिबाशी अविरत लढा देत असाल, तर हा 3 जुलैचा दिवस तुमच्यासाठी साक्षात विधात्याचे वरदान ठरणार आहे. भक्तांनो, जसे की आपण थंबनेलवरती पाहिलेच आहे, या संकष्टी चतुर्थीला फक्त एक विशेष वस्तू आपल्या गौमातेला, आपल्या गाईला खाऊ घालायचा आहे. शास्त्र सांगते की योग्य तिथीला केलेला हा महाउपाय अवघ्या 24 तासात तुमच्या आयुष्यातील गरिबी, संकट आणि दारिद्र्य मुळासकट उपटून फेकू शकतो. मित्रांनो, हा कोणताही साधासुद्धा उपाय नाही, तर आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितलेला अत्यंत प्रभावी आणि सिद्धी झालेला विधी आहे. आजच्या या काही मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 अत्यंत गुप्त गोष्टी आणि उपाय सांगणार आहे, ज्या यापूर्वी तुम्हाला इंटरनेटवर किंवा इतर कुठेही कोणीही सांगितल्या नसतील. तुम्हाला माहीत आहे का मित्रांनो, 3 जुलैच्या या संकष्टी चतुर्थीला ग्रहांचा असा एक दुर्मिळ संयोग जुळून येत आहे, ज्यामध्ये जर तुम्ही एक छोटीशी चूक केली तर तुमचे व्रत आणि संपूर्ण पूजा निष्फळ ठरू शकते. तसेच व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागात मी तुम्हाला प्रत्येक शहराची, चंद्रोदयाची अचूक वेळ आणि उपवास सोडवण्याचा महामंत्र सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओचा एक सेकंदही स्किप न करता, एकही भाग मिस न करता, अर्धवट ज्ञान नेहमीच नुकसान करते. चला तर मग संपूर्ण माहिती अगदी सविस्तरपणे आपण समजून घेऊया. माझ्या प्रिय भक्तांनो, संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यात येते, पण 3 जुलैची हीच चतुर्थी इतकी खास आणि महत्त्वाची का मानली जात आहे? ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्य आणि बुध ग्रहांच्या युतीने अतिशय दुर्मिळ असा बुधादित्य राजयोग निर्माण होत आहे. त्यासोबतच या दिवशी अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग एकत्र येत आहेत. याचा सरळ अर्थ असा होतो की या दिवशी तुम्ही जे काही उपाय कराल, ज्याचे फळ तुम्हाला सामान्य दिवसांपेक्षा 1000 पटीने जास्त वेगाने आणि जास्त प्रमाणात मिळेल. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, म्हणजेच आपल्या जीवनातील सर्व अडथळे, आर्थिक संकट आणि शारीरिक व्याधी दूर करणारे एकमेव राजे आहेत. मित्रांनो, जेव्हा आपण संकष्टीचे व्रत करतो, तेव्हा आपल्या कुंडलीतील राहू, केतू आणि शनीचे सर्व क्रूप भाव एका क्षणात शांत होतात. जर तुमच्या व्यवसायात सतत तोटा होत असेल, मेहनत करूनही नोकरीत बढती मिळत नसेल किंवा घरात पैशाचे आगमन तर होते, पण ते पैसा टिकत नसेल, तर समजून जा की तुमच्यावर बाप्पांची आणि माता लक्ष्मीची कृपा होण्याची वेळ आता आलेली आहे. पण भक्तांनो, अनेकांची अशी तक्रार असते की आम्ही दर महिन्याला उपवास करतो, बाप्पांची पूजा करतो, मोदक वाहतो, पण तरीही आमच्या जीवनात गरिबी आणि कष्ट का दूर होत नाहीत? याचे सर्वात मोठे कारण असे आहे की तुम्ही पूजा तर करता, पण त्या पूजेमागील योग्य शास्त्र, योग्य विधी आणि नेमका प्रहर तुम्हाला माहीत नसतो. माझ्या प्रिय भक्तांनो, आज या व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला जी गुप्त विधी सांगणार आहे, ते तुमच्या घराचे नशीब पालटून टाकेल. माझ्या प्रिय भक्तांनो, आता आपण वळूया आपल्या आजच्या व्हिडिओच्या सर्वात मुख्य आणि चमत्कारी उपायाकडे, ज्याचा उल्लेख आपण बघा थंबनेलमध्ये पाहिलाच आहे. सनातन हिंदू धर्मात गायीला केवळ एक प्राणी मानले जात नाही, तर ती साक्षात गौमाता आहे. आपल्या शास्त्र धर्मामध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की गौमातेच्या शरीरामध्ये 33 कोटी देवदेवतांचा वास असतो. गायीचे खूर, तिची शिंगे, तिची पाठ आणि तिच्या पोटात संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले आहे. जर संकष्ट चतुर्थीच्या शुभ दिवशी तुम्ही गोमातेची विशेष सेवा केली, तर 33 कोटी देवी देवतांचा एकाच वेळी तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्या घराला आशीर्वाद देतात. मित्रांनो, आता नीट ऐका, तो महाउपाय काय आहे आणि तो कसा करायचा आहे. 3 जुलैच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळात, म्हणजेच सूर्यास्ताच्या आसपासच्या वेळेत तुम्हाला एक ताजे हिरवे केळ किंवा थोडेसे गूळ आणि सुके खोबरे घ्यायचे आहे. जर हे शक्य नसेल, तर घरातील शुद्ध गावरान गाईच्या दुधाची किंवा तुपाची एक मऊ चपाती पोळी बनवून घ्या. मंडळी, या चपातीवर किंवा केळीवर तुम्हाला थोडेसे ओले हळद करून लावायचे आहे. यानंतर ती वस्तू आपल्याला उजव्या हातात ठेवून डोळे बंद करून गणपती बाप्पांचे ध्यान करा. आपल्या मनातील सर्व इच्छा, जी काही पैशांची अडचण असेल, ती बाप्पांना सांगा आणि ओम गण गणपते नमः या महामंत्राचा सलग 21 वेळा शांत चित्तेने जप करा. जप पूर्ण झाल्यानंतर ती वस्तू अत्यंत आदराने, प्रेमाने आणि श्रद्धेने गोमातेच्या चरणांना स्पर्श करून तिला खाऊ घाला.
जेव्हा गाय ती वस्तू आनंदाने खाते तेव्हा तिच्या मुखातून आणि अंतःकरणातून निघणारे सात्विक आशीर्वाद थेट तुमच्या घरावरील दारिद्र्य नष्ट करतात. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गायला गोड वस्तू खाऊ घातल्याने कुंडलीतील बुध आणि बृहस्पती गुरुग्रह अत्यंत बलवान होतात. ज्या व्यक्तीचा बुध आणि गुरुग्रह मजबूत असतो त्याच्या घरात पैशांचा पाऊस पडतो, व्यापारात अभूतपूर्व प्रगती होते आणि घरातून गरिबी कायमची पळ काढते. मित्रांनो, हा उपाय घरातील महिला, पुरुष किंवा लहान मुले कोणीही करू शकतात. पण लक्षात ठेवा, गाय पांढरी किंवा कपिला असेल तर त्याचे फळ आणखीन जास्त मिळते. माझ्या प्रिय भक्तांनो, आता आपण पाहणार आहोत की 3 जुलैला सकाळी उठल्यापासून ते रात्री चंद्रोदयापर्यंत तुम्हाला घरच्या घरी पूजा कशी करायची आहे. पूजेची विधी जेवढी शुद्ध, सात्विक आणि शास्त्राला धरून असेल तितकाच बाप्पांचा आशीर्वाद तुम्हाला तीव्रपणे मिळतो. प्राप्त काळाची सिद्धता. संकष्टी चतुर्थीच्या सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा. आपल्या अंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल आणि चिमूटभर काळे तीळ टाका. काळ्या तिळाने स्नान केल्याने शरीरातील आणि सभोवतालची सर्व नकारात्मक ऊर्जा, अलक्ष्मी आणि वाईट दृष्टी दूर होते. व्रताचा संकल्प. स्नान आटोपल्यानंतर स्वच्छ धुवून वाळवलेले लाल, पिवळे किंवा केसरी रंगाचे वस्त्र परिधान करा. चतुर्थीच्या दिवशी विसरूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका. मित्रांनो, आपल्या घरातील देवघरासमोर विडा, तांदूळ आणि एक तांब्याचा कलश ठेवून बसा. उजव्या हातात थोडेसे जल, अक्षदा आणि 1 रुपयाचे नाणे घेऊन डोळे बंद करून म्हणा, हे विघ्नहर्ता गणेश, मी आज 3 जुलै रोजी माझ्या कुटुंबाच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि सर्व संकटांच्या निवारणासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत करत आहे. हे व्रत पूर्ण करण्याची शक्ती मला दे, असा संकल्प करून ते जल जमिनीवरती सोडा. बाप्पांचा महाअभिषेक. तुमच्याकडे जर तांब्याची, पितळेची किंवा चांदीची बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना एका ताम्हणामध्ये घेऊन पंचामृताने दूध, दही, तूप, मध, साखर ह्याने अभिषेक घाला. अभिषेक घालत असताना मुखाने गणपती अथर्वशीर्ष म्हणा किंवा ते शक्य नसेल तर सोपा ओम गण गणपते नमः या मंत्राचा सतत जप चालू ठेवा. मित्रांनो, अभिषेक झाल्यावर मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून देव्हाऱ्यात स्थापित करा. प्रिय वस्तूंचे अर्पण. बाप्पाला लाल रंगाची फुले, विशेषतः जास्वंदीचे फूल अत्यंत प्रिय आहे. या दिवशी बाप्पाला 21 दुर्वांची जोडी नक्कीच अर्पण करा. दुर्वा वाहताना नेहमी लक्षात ठेवा, दुर्वांचा अग्रभाग, शेंडा बाप्पांच्या चरणांना स्पर्श करून त्यांच्या डोक्यावर किंवा छातीवर ठेवा. मित्रांनो, दुर्वा वाहताना ओम गणाधिपाय नमः हा मंत्र म्हणा. बाप्पाला सिंदूर खूप आवडतो म्हणून त्यांच्या कपाळावर आणि बेंबीवरती सिंदुराचा टिळा नक्कीच लावा. माझ्या प्रिय गणेश भक्तांनो, आता आपण त्या ऐतिहासिक आणि अत्यंत पावन पौराणिक कथेकडे वळणार आहोत. जे ऐकल्याशिवाय संकष्ट चतुर्थीचे व्रत कधीही पूर्ण मानले जात नाही. आपल्या पुराणात असे म्हटले आहे की जो व्यक्ती संकष्टीची ही कथा मनापासून ऐकतो किंवा वाचतो त्याच्या जन्मांतराची पापे नष्ट होतात. माझ्या प्रिय भक्तांनो, कथा अत्यंत लक्ष देऊन ऐका. एकदा स्वर्गलोकामध्ये सर्व देवतांवर अतिशय मोठे आणि भयंकर संकट आले होते. असुर राज आणि त्याचे क्रूर राक्षसांनी स्वर्गावर आक्रमण करून देवांचा पराभव केला होता. आपले प्राण वाचवण्यासाठी इंद्रदेवासह सर्व देव भयभीत होऊन कैलास पर्वतावर भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या चरणाशी शरण गेले. देवांची ती दयनीय अवस्था पाहून भगवान शिवरायांनी आपले दोन्ही पुत्र स्वामी कार्तिकेय आणि बाल गणेशांना आपल्या जवळ बोलावले. शिवांनी विचारले, पुत्रांनो, तुमच्यापैकी कोण देवांचे हे महासंकट दूर करण्यास सक्षम आहे. भगवान शिवांचे हे बोलणे ऐकून स्वामी कार्तिकेय ताडकन पुढे आले आणि म्हणाले, पिताश्री, मी माझ्या दिव्य शक्तीने आणि अमोघ अस्त्राने राक्षसाचा संहार करू शकतो आणि देवांना त्यांचा स्वर्ग परत मिळवून देऊ शकतो. परंतु बाल गणेश अत्यंत शांत बसून होते. त्यांनी स्मित हास्य करत सांगितले, पिताश्री, मी कोणत्याही युद्धाशिवाय आपल्या बुद्धीच्या बळावर हे संकट सहज दूर करू शकतो. दोन्ही पुत्रांची योग्यता आणि बुद्धीची परीक्षा घेण्यासाठी भगवान शिवशंकराने एक अट ठेवली. त्यांनी सांगितले, तुमच्या दोन्हीपैकी जो कोणी आपल्या वाहनावर बसून संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करून सर्वात आधी माझ्याकडे कैलासावर येईल त्यालाच देवाचे संकट दूर करण्याची पहिली संधी आणि अग्रपूजेचा मान मिळेल. शिवशंकरांचे वाक्य पूर्ण व्हायच्याच आत स्वामी कार्तिकेय आपले वेगवान वाहनावर म्हणजेच
मयुरावर म्हणजेच मोरावर स्वार झाले आणि प्रचंड वेगाने पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघून गेले. दुसरीकडेच बालगणेशाचे वाहन तर एक लहानसा मूषक उंदीर होता. गणेशजीने विचार केला की मूषकाच्या गतीने मयुराशी स्पर्धा करणे अशक्य आहे. परंतु गणेशजी हे साक्षात बुद्धीचे सागर आहेत. त्यांनी आपल्या कुशाग्र बुद्धीचा वापर केला. ते माता पार्वती आणि पिता शिवशंकर यांच्या समोर गेले. त्यांना आदराने एका उच्च आसनावरती बसवले. त्यानंतर अत्यंत भक्तिभावाने त्यांच्या भोवती 7 प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि त्यांच्या चरणावर साष्टांग नमस्कार केला. काही वेळाने जेव्हा स्वामी कार्तिकेय संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करून घामाघूम होऊन कैलासावर परतले तेव्हा त्यांना गणेशजी आधीच तिथे आरामात बसलेले दिसले. कार्तिकेयांनी आणि भगवान शिवांनी आश्चर्यचकित होऊन विचारले, गणेशा, तू तर संपूर्ण पृथ्वीवर गेलाच नाहीस, मग तुझी प्रदक्षिणा कशी पूर्ण झाली? तेव्हा बाल गणेश अत्यंत गोड आवाजात म्हणाले, पिताश्री, माता पिता यांच्या चरणांमध्ये संपूर्ण ब्रह्मांड, सर्व तीर्थक्षेत्रे आणि संपूर्ण पृथ्वी सामावलेली आहे. जेव्हा मी माझी माता पार्वती आणि पिता शिवशंकर यांची प्रदक्षिणा केली तेव्हा माझे एकाच वेळी अनंत ब्रह्मांडाची प्रदक्षिणा पूर्ण झाली. गणेशजींची ही अगाध बुद्धिमत्ता, माता पित्याप्रती असलेला अथांग भक्ती पाहून भगवान शिव आणि माता पार्वती अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी गणेशजींना घट्ट जवळ घेतले आणि त्यांना देवांचे संकट दूर करण्याची आज्ञा दिली. गणेशजीने आपल्या अद्भुत चातुर्याने राक्षसांचा पराभव केला आणि देवांना त्यांचे हक्क परत मिळवून दिले. तो पवित्र दिवस कार्तिक वद्य चतुर्थीचा होता. म्हणूनच या दिवसाला संकष्टी चतुर्थी म्हटले गेले आहे. म्हणजेच जो व्यक्ती या दिवशी गणेशजीची भक्ती करेल त्याचे सर्व संकट बाप्पा स्वतःवर घेतील. मित्रांनो, गायीच्या उपायासोबतच जर तुम्ही या संकष्टी चतुर्थीला हे 3 अत्यंत छोटे पण गुप्त उपाय केले तर तुमच्या घरात कधीही पैशांची चणचण भासणार नाही आणि तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहील. हे उपाय नीट समजून घ्या. मंडळी, 21 मोदकांचा किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी पूजा आरतीच्या वेळी बाप्पांना 21 मोदकाचा नैवेद्य दाखवावा. जर तुमच्यामध्ये मोदक बनवणे शक्य नसेल तर शुद्ध गूळ आणि सुक्या खोबऱ्यांचा वाट्याचा नैवेद्य दाखवावा. या नैवेद्यातील एक मोठा भाग स्वतः न खाता घरातील लहान मुलांना किंवा बाहेर गरीब गरजू लोकांना वाटावा. असे केल्याने घरातील अन्न आणि धन साठ्यामध्ये कधीही घट होत नाही. अन्नपूर्ण माता सदैव प्रसन्न राहते. मित्रांनो, उंबरठ्यावरील दिव्यांचा उपाय. रात्री जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना गायीच्या शुद्ध तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचे 2 दिवे लावावे. मित्रांनो, दिव्याची वात उत्तर दिशेला असावी. हा उपाय केल्याने घरात येणारी नकारात्मक शक्ती दारातूनच परत फिरते आणि माता लक्ष्मीचे पाय तुमच्या घरात पडतात. तिजोरी चमकवण्याचा उपाय. पूजा करताना एक अखंड सुपारी आणि एक चांदीचे नाणे, चांदीचे नाणे नसेल तर तांब्याचे नाणे बाप्पांच्या चरणाशी ठेवा. त्यावर सिंदूर आणि अक्षता व्हा. रात्री पूजा संपन्न झाल्यानंतर ती सुपारी आणि नाणे एका लाल रंगाच्या रेशमी कपड्यात बांधून बाप्पांचे स्मरण करत तुमच्या तिजोरीत किंवा पैशांच्या ठिकाणी ठेवून द्या. हा उपाय तुमच्या व्यवसायाला आणि पैशाच्या आवकीला वेगाने गती देतो. भक्तांनो, आता आपण या महाव्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि शेवटच्या भागाकडे आलो आहोत, ज्याची प्रतीक्षा तुम्ही सर्वजणच करत आहात. 3 जुलैच्या संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची अचूक वेळ काय आहे? मित्रांनो, 3 जुलैला संकष्टी चतुर्थी रात्री 9:30 या दरम्यान चंद्रोदय होणार आहे. चंद्र आकाशामध्ये दिसल्यानंतर किंवा त्याची वेळ झाल्यानंतर आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे. लक्षात ठेवा, संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय कधीही पूर्ण होत नाही. अर्घ्य देण्याची सोपी आणि अचूक विधी. एका तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ आणि शुद्ध जल घ्या. त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध, पांढरे तीळ, अक्षता, तांदूळ आणि एक लाल रंगाचे फूल किंवा पांढरे फूल टाका. चंद्राच्या दिशेने तोंड करून उभे राहा. कलशात मंडळी कलश आपल्या छातीपर्यंत वर करून संत धारेने ते जल जमिनीवरती किंवा खाली ठेवलेल्या पात्रात सोडा. जल अर्पण करत असताना मनातल्या मनात ओम सोमाय नमः किंवा ओम चंद्रमसे नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. चंद्राला अर्घ्य देऊन झाल्यानंतर घरातील बाप्पांची कापूर आरती करा आणि त्यानंतर आपला उपवास सोडा. उपवास सोडताना घ्यायची अत्यंत महत्त्वाची काळजी. उपवास सोडताना विसरूनही तामसिक अन्न म्हणजेच कांदा, लसूण किंवा मांसाहार करू नका. घरात बनवलेले सात्विक भोजन जसे की
खिचडी, पुरी, भाजी किंवा बाप्पांचा प्रसाद ग्रहण करून उपवास सोडावा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद घ्या. तर माझ्या प्रिय भक्तांनो, आशा आहे की मी तुम्हाला 3 जुलैच्या संकष्टी चतुर्थीची ही सविस्तर आणि शास्त्रोक्त माहिती अत्यंत आवडली असेल. तर तुम्हाला विघ्नहर्ता बाप्पांचे आशीर्वाद हवे असतील तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे बाप्पांची कृपा तुमच्यावर नक्की होईल. चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर चमत्कारी माहितीसोबत. तोपर्यंत बाप्पा तुम्हा सर्वांचे सर्व संकटे दूर करत आणि सुखी ठेवो. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ माझा कुठून पाहत आहात मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण मला पण समजलं पाहिजे की माझी यूट्यूब फॅमिली कुठून कुठून माझे व्हिडिओ पाहत आहे. तर मला खूप आवडेल, नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय गणेशा.